मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आपण बनवणार आहे अंडा राईसची साधी सिंपल रेसिपी. तर पटकन आपण कढईमध्ये टाकून घेऊयात 2 पळी तेल छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर जिरं घालायचं आहे. जिऱ्याला छान तडतडून द्यायचं आहे. या ठिकाणी जिरं आपलं खूप छान तडतडलेलं आहे. चला तर आपण रेसिपीमध्ये कांदा आणि टोमॅटो घालून घेऊयात. या ठिकाणी मीडियम साईजचा 1 कांदा आणि मीडियम साईजचा 1 टोमॅटो मी यामध्ये वापरलेला आहे. छानपैकी आपण त्यालाही गोल्डन ब्राऊन कलरचं करून घेणार आहे. चला पटकन मिक्स करूयात. त्यापूर्वी याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो मऊ पडण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरेल. छानपैकी आपण ह्याला परतूयात. आता हे मी आत्ता सध्याला फास्ट गॅसवरतीच करत आहे, कारण फास्ट गॅसवरती आपण हा टोमॅटो लवकर शिजेल आणि मऊ पडेल यासाठी. उलटण्याने आपण त्याला स्मॅश करत राहणार आहे अधूनमधून, म्हणजे टोमॅटो राईसमध्ये आपल्याला दाताखाली येणार नाही आणि त्याचा अर्कसुद्धा त्याच्यामध्ये उतरेल. मिक्स करूयात. त्यानंतर आपण आता पाहू शकता कांदा आणि टोमॅटो दोन्हीचाही कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार मसाले घालणार आहे. चिमूटभर हळद घातली आहे आणि 2 मिनिट हळदीलासुद्धा कलर बदलून घेणार आहे. या ठिकाणी थोडासा हळदीचा कलर या ठिकाणी चेंज झालेला जाणवला की लगेचच आपण कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे घरामध्ये जोही मसाला रोजच्या वापरामध्ये असेल भाज्यांसाठी, तर तो मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मी इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 1 चमचाभर. तर तोही आपण छान परतवून घेतलेला आहे. मसाल्याचाही सुवास या ठिकाणी सुटलेला आहे. चला तर आपण यामध्ये अंडी घालून घेऊयात. 1 अंड या ठिकाणी फोडून झालेलं आहे. दुसरं अंड घेऊयात, तेही आपण या ठिकाणी फोडून घेऊयात. चला तर आता मिक्स करून घेऊयात. पूर्ण अंड ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं नाही आपल्याला. थोडं एकजीव झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवलेला भात किंवा राईस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे अंड मी म्हणजे हा अंड्याचा जो राईस बनवत आहे मी, तो एका माणसासाठी बनवत आहे. तर 1 माणसासाठी मी या ठिकाणी 1 प्लेट आणि वरतून थोडासा राईस घातलेला आहे. पटकन सगळं मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. या ठिकाणी गॅस माझा मोठाच आहे, त्याच्यामुळे अंड पटकन शिजतं आणि एक राईसच्या वरतून अंड्याचे छान कोटिंग होण्यासाठी मदत होते आपल्याला. या ठिकाणी भरपूर सारी कोथिंबीर या ठिकाणी मी धुवून चिरलेली घालून घेतली आहे. छान मिक्स करायचं आहे. तर अशाच प्रकारच्या छान आणि अतिशय सोप्या घरगुती घटकांचा वापर करूनच बनवलेल्या साध्या सिंपल रेसिपीज मी आपल्या या चॅनलवरती अपलोड करत राहते. तर आशा करते की तुम्हाला ही सिंपलवाली पण टेस्टी अशी ही अंड्याच्या राईसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर आवर्जून आपल्या या अंडा राईससाठी लाईक तर झाला पाहिजे आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारासोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका हां. आणि हो, जाता तेवढं सबस्क्राईब जरूर करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर या खायला अंडा राईस. आणि भेटूयात अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय फॅमिली.